नकटीच्या लग्नाला 17 विघ्न असं मी का म्हणते सांगतेच पुढे. रात्री केला थोडा कंटाळा म्हणून किचनमध्ये सकाळी होता पुरा राडा, म्हणूनच वाजवली चुटकी आणि जादूने केली कंप्लीट आपली ड्युटी. आज सगळ्या सोपा नाश्ता करायचा ठरवले, चना चाट म्हणून चणे घेतले, टाकली उघडायला. अचानक आठवले चण्याचा संसार थाटायला त्याचे जोडीदारच नाही घरात. पटकन बोलवले झेप्टोवरून सामान आणि केली सुरुवात. एक विघ्न जाताच आले दुसरे विघ्न, गेली लाईट. यालाच म्हणतात नकटीच्या लग्नाला 17 विघ्न. पटकन पेटवला चार्जिंगचा बल्ब आणि मग टाकले चणे फोडणीला. फोडणीमध्ये घरात होते नव्हते तेवढे सगळे मसाले टाकले, ते घेतले मस्तपैकी ढवळून, ते ठेवलं परतायला. आणि इकडे कांदा, काकडी, टोमॅटो आणि कोथिंबीर, लिंबू, हिरवी मिरची हे घेतलं मी चॉप 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 करून. सगळं चॉप झालेलं होतं, तयारी सगळी आपली डन होती. पटकन घेतली प्लेट, त्याच्यावर ठेवले चणे, त्याच्यावर सगळं हे गार्निशिंगचं सामान टाकलं, सगळं सलाड केलं मिक्स. आणि जगातला सगळा नाश्ता एकीकडे आणि माझ्या नवरोबाचा हा फेवरेट नाश्ता एकीकडे. लवणे आणि कुशने त्याच्यावर टाकलं होतं थोडंसं चीज. बाहेर जायचं म्हणून करायला बसले मी पटकन तयारी. त्यात आली आमची रडूबाई. त्याला हेअर टॉवेल पाहिजे होता, जो आम्ही अगदी 99 रुपीजमध्ये डीमार्टमधून आणला होता. पुढे मेकअप केला पटकन डन. आपलं पाऊल कधी वाकडं पडलं नाही, पण टिकली नेहमी आपली वाकडीच लागते. माझं टॉप रमनवरचं प्रेम हे एकदम सिरियस आहे. भूक लागली की मेंदू पडतो बंद आणि हात थेट जातात पाकिटाकडे. शिजोस तर दम आहे पण थंड होस तर दम नाही, अशी काहीशी परिस्थिती माझी असते. टॉप रमन टाकलं होतं कडेत शिजायला, पण ते कचपकच असताना मी मारला त्याच्यावर ताव. पुढे आम्ही निघालो बाहेर. बसलो आम्ही रिक्षात बसले आणि निघाले बाहेर. वाऱ्यासोबत कुस्ती करून माझे केस झाले होते उभे. आरसा स्वतःलाच विचारतो हिचे खरे रूप आहे तरी कोणते. घरी येईपर्यंत सगळा मेकअप मिळाला होता धुळेला. संध्याकाळची वेळ होती, थोडीशी भूक होती म्हणून पटकन घेतले फ्रेंच फ्राईज, टाकले ते एअर फ्रायरमध्ये. एअर फ्रायचा टाईम केला सेट 15 मिनिटांवर आणि 15 मिनिटातच कुरकुरीत फ्रेंच फ्राईज झाले होते तयार. पुढे जायचं होतं एका राजकीय फंक्शनला. चेहऱ्यावर गंभीरपणा पण डोक्यात एकच विचार, जेवण कधी सुरू होणार. तेवढ्यात झाले जेवण सुरू. तर असा होता आमचा आजचा दिवस. चला तर मग लवकरच भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.